लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू. सदर उपोषणाच्या मागण्या पूर्ण करा. वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेनेचा पाठिंबा. बातमी पुसद येथून. कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील कर्मचाऱ्यांनी दिनांक 23 जानेवारीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले असून त्यांच्या सर्व मागण्या या पूर्णपणे योग्य, न्याय्य व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. विशेष बाब म्हणजे याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असता प्रशासनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेना यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव यांनी प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की जर कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद येथील कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित करून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. अन्यायाविरोधात आम्ही गप्प बसणार नाही. तसेच भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनीही ठाम भूमिका घेत सांगितले की कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संयुक्त आंदोलन उभे करू. शोषित, वंचित आणि कामगारांच्या न्यायासाठी भीम टायगर सेना सदैव संघर्ष करेल. सर्वांनी एकमताने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास हे आंदोलन जिल्हाभर पसरवण्याचा इशारा देण्यात आला असून येत्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, तालुका अध्यक्ष संदीप आढाव, तालुका महासचिव जयानंद उबाळे, पत्रकार बाबाराव उबाळे, राजेश ढोले, ज्ञानेश्वर मेटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.